सर्वांना नमस्कार। आमच्याकडे 12 तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे, त्यांचा मेन ब्रांच दिग्रसमध्ये आहे। सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद, दारवा, नेर, आर्नी, मानोरा आणि कारंजा टोटल 7 ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेला आहे आणि त्याच्यावरून माननीय SP सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे। आणि पुसदचे कंप्लेंट आणि दिग्रसच्या कंप्लेंटवरून आम्ही माननीय SP सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते। त्याच्यावरून आम्ही चौकशी केले आणि चौकशीमधून काल माननीय SP सरांना आम्ही इन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि इन्क्वायरी रिपोर्टमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते पैसे परत द्यायला तयार नाही आणि टोटल अंदाजे 44 कोटींची फसवणूक झालेली आहे असा आम्हाला इन्क्वायरीमधून निष्पन्न झालेला आहे। त्यावरून आम्ही काल रात्री IPC म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे 21 मध्ये, त्यामुळे तेव्हापासून डिसेंबरपर्यंत जे झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही जुने IPC कारणाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। 406, 409, 420, 120 आणि 34 IPC सेक्शन्स प्लस MPID म्हणजे हा एक प्रॉपर्टीचा विषय आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 त्याच्या सेक्शन 3 कलम 3 अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रणित देवानंद मोरे, साहिल अनिल जयस्वाल, प्रीतम देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मणराव मोरे, जयश्री देवानंद मोरे, अनिल रामनारायण जयस्वाल, पुष्पा अनिल जयस्वाल असा 7 लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई SP सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजे टोटल रक्कम 44 crores असल्यामुळे पोलीस स्टेशनकडून आम्ही आज SP सरांनी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आपल्या यवतमाळमध्ये जे शाखा आहे तिथं ट्रान्सफर होणार आहे आणि एक DYSP लेवल अधिकारी चौकशी करणार आहे। त्या संदर्भाने पुढे जाऊन SP सरांनी आदेश जसा देणार आहे त्याच्यावरून तपास होणार। आणि सर्वांना एक विनंती आहे की दिग्रसचे लोक चौकशी चालू झालेला आहे आणि तपासमध्ये जे निष्पन्न होणार आम्ही करणार आहे, त्यामुळे तुम्ही म्हणजे जितक्या लोक ऑलरेडी कंप्लेंट दिलेलं आहे त्यांच्या कंप्लेंट आम्ही घेतले आणि त्यांच्यासोबत जे कंप्लेंट दिले नाही त्यांच्या पण आम्ही सर्व रेकॉर्डवर जे आहेत सर्वांच्या चौकशी होणार आहे, सर्वांचा तपास कंटिन्यू होणार आहे। तुम्ही परत कंप्लेंट देण्याची काही गरज नाही, FIR दाखल झाल्यानंतर आमचा तपास कंटिन्यू राहणार। थँक्यू।